सर्वांना असे वाटते की पुरणपोळी मऊ व लुसलुशीत व टम्म फुगावी व यासाठी आपण आज पारंपरिक पद्धतीने सहज व सोप्या पद्धतीने पुरणपोळी कशी बनवायची व पुरण सोप्या पद्धतीने कसे भरायचे हे बघणार आहोत. तर चला मग पुरणपोळी बनवण्याची रेसिपी बघूया. सर्वात प्रथम पुरणपोळी तयार करण्यासाठी इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे अर्धा किलो. ही चण्याची डाळ स्वच्छ 4 पाण्यामध्ये धुवून मी ही 1 तास आधी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. चण्याची डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवल्याने चण्याची डाळ ही लवकर शिजते व पुरणही चांगले तयार होते. तुम्ही जर घाई गडबडीत असाल तर 15 मिनिटे तरी तुम्ही ही चण्याची डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवा. पाव किलो चण्याच्या डाळीसाठी इथे मी पाव किलो गूळ घेतलेला आहे. गूळ हे मी बारीक कापून घेतलेला आहे. चण्याची डाळ ही कुकरमध्ये शिजवायला घेऊयात. हे पाणी आहे हे आपण फेकायचं नाही आहे, कारण याच्यात चण्याच्या डाळीचं सत्व आहे. चण्याची डाळ ही कुकरमध्ये टाकून घेतलेली आहे. आता जर कटाची आमटी करायची असेल तर पाणी जास्त घालावं. कटाची आमटी जर नसेल करायची तर पाणी कमी घालावं. मी कटाची आमटी करणार आहे म्हणून थोडं पाणी मी जास्त घालणार आहे. ह्याच्यात आपण अर्धा पळी तेल टाकून घेऊया, म्हणजे चण्याची डाळ ही लवकरही शिजेल आणि कुकरमधून पाणी हे उतरू जाणार नाही. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात. हळद टाकल्यामुळे पुरणला चांगला कलर येईल. आता कुकरच्या 4 शिट्या करून घेऊयात. कुकरच्या शिट्या होईपर्यंत आपण पुरणपोळीसाठी पीठ मळून घेऊयात. पुरणपोळीचं पीठ मळण्यासाठी इथे मी पाव किलोच्या पुरणपोळ्या करणार आहे. त्यासाठी मी 130 ग्रॅम मैद्याचे पीठ घेतलेले आहे आणि 120 ग्रॅम गव्हाचे पीठ घेतलेले आहे. तुम्ही नुसते मैद्याच्याही पोळ्या करू शकता, नाहीतर नुसत्या गव्हाच्याही पुरणपोळ्या करू शकता. पुरणपोळीचे पीठ मळायला घेऊया. मैद्याचे पीठ हे ताटामध्ये ओतून घेऊया. मैद्याचे पीठ हे मी चाळून घेतलेले आहे. गव्हाचे पीठ हे ताटामध्ये ओतून घेऊया. गव्हाचे पीठ हे मी चाळून घेतलेले आहे. चाळून घेतल्याने पुरणपोळीचं पीठ हे व्यवस्थित असं मऊसर पण होतं आणि पुरणपोळ्या ह्या लाटताना फुटत नाहीत, म्हणून पीठ हे चाळूनच घ्यावं. चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात आणि अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. हळद टाकल्याने पुरणपोळी खूप सुंदर कलर येतो. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, म्हणजे हळद सगळ्या पिठामध्ये मिक्स होईल. पीठ हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळायचं आहे. एकदाच पाणी ह्याच्यामध्ये टाकू नये, नाहीतर पाण्याचा अंदाज आपल्याला कळणार नाही. थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि हे पीठ एकदम मऊसर असं मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घेऊन हे पिठाचा गोळा आपण तयार करून घेतलेला आहे. आता ह्याच्यावरती आपण तेल टाकून घेऊया. हे तेल टाकून आता हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे. जेवढं आपण हे पीठ मळू चांगलं, तेवढं आपल्या पुरणपोळ्या चांगल्या होणार आहेत. पुरणपोळ्या ह्या लाटताना फाटणार नाही. तुम्ही कितीही मोठी पुरणपोळी लाटा, पण पुरणपोळी ही लाटताना फाटणार नाही. हे जेवढंच पुरणपोळीचं पीठ जेवढं तेल लावून चांगलं मळाल, तेवढं पुरणपोळ्या ह्या मऊ आणि लुसलुशीत होणार आहेत. पुरणपोळीचं पीठ मळून व्यवस्थित झालं आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्ही हातात हा पिठाचा गोळा धरा आणि असा लांबलचक होतोय का असा बघायचा आहे. जर हा पिठाचा गोळा असा लांबलचक झाला तर आपलं पुरणपोळीचं पीठ हे व्यवस्थित असं मळून झालेलं आहे. पुरणपोळीचं हे पीठ असं सॉफ्ट असं मळून झालेलं आहे. हे पीठ मळण्यासाठी मला अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे. तुम्ही या प्रकारे जर पुरणपोळीचं पीठ मळलं तर पुरणपोळ्या लाटताना फाटणार नाहीत आणि भाजतानाही ह्या पुरणपोळ्या फाटणार नाहीत व पुरणपोळी मऊ व लुसलुशीत अशी तयार होईल व दुसऱ्या दिवसापर्यंत ही पुरणपोळी खूप मऊ व लुसलुशीत राहील. मळलेलं ठेवण्यासाठी इथे मी हे बाऊल घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये मी हे मळलेलं पीठ ठेवून देणार आहे. पुरणपोळीसाठी पुरण तयार होईपर्यंत आपण हे पीठ या बाउलमध्ये तेलामध्ये मुरत ठेवूया.
म्हणजे पीठ हे चांगलं तेलामध्ये मुरेल व पोळ्या ह्या मऊ व लुसलुशीत तयार होतील. कुकरच्या 4 शिट्या झालेल्या आहेत. कुकर हा थंडही झालेला आहे. आता आपण कुकर ओपन करूया. तुम्ही बघू शकता डाळ ही खूप मस्त अशी शिजलेली आहे. डाळीचं पाणी गाळून घेऊयात. या चाळणीमध्ये हे डाळीचं पाणी हे पूर्णपणे असं गाळून घ्यायचं आहे. डाळीमध्ये पूर्ण पाणी हे निथळून घ्यायचं आहे. चण्याच्या डाळीमध्ये थोडंही पाणी ठेवायचं नाही आहे. ही 5 मिनिटं ही चाळण अशीच ठेवायची आहे, म्हणजे पाणी हे पूर्ण निथळलं जाईल. जर चण्याच्या डाळीमध्ये जर पाणी राहिलं तर पुरण हे पातळ होईल. म्हणून चण्याच्या डाळीमधलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. 5 मिनिटं झालेले आहे. आता पाणी हे पूर्ण चाळणीतून निथळलेलं आहे. आता हे पाणी जे आहे हे आपण कटाच्या आमटीसाठी ठेवूया. गॅसवर टोप ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये ही चण्याची डाळ जी काही गाळून घेतलेली आहे ती आपण टोपामध्ये टाकून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये हे बारीक कापलेलं गूळ टाकून घेऊया. गूळ जर थोडं कमी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडी साखर टाकलीत तरी चालेल. मंद आचेवर आता हे सर्व मिक्स करून घेऊयात. गूळ हे कापूनच टाकावं, म्हणजे गूळ हे डाळीमध्ये लवकर वितळतं. गूळ हे हळूहळू वितळत जाईल. गूळ हे हळूहळू वितळत जाईल तेथपर्यंत गूळ व चणा डाळ ही मंद आचेवर मिक्स करत राहायची आहे. गूळ हे वितळलेलं आहे. आता हे सारण आपण घट्ट करून घेऊयात. मंद आचेवर हे मिक्स करतच राहायचं आहे, नाहीतर हे सारण टोपाच्या तळाला लागू शकतं. सारण हे घट्ट झालेलं आहे. आता हे सारण तयार झालेलं आहे की नाही बघण्यासाठी आपण इथे चमचा ठेवणार आहोत. तो जर सरळ राहिला तर समजायचं हे सारण आपलं तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये वेलची जायफळ पूड टाकून घेऊयात. आता याच्यामध्ये 1 चमचा वेलची जायफळ पूड टाकून घेऊया. सारण तयार झाल्यावरच वेलची जायफळ पूड टाकावी, म्हणजे पुरणपोळी खाताना खूप सुंदर असा स्वाद येतो. पुरण जर पातळ झाले तर तुम्ही हे पुरण एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे, म्हणजे ते पुरण जसं पनीर बनतं ना घट्टसर, तसं हे पुरण घट्टसर बनणार आहे. किंवा तुम्ही पुरण हे फ्रीजमध्येही ठेवू शकता, म्हणजे फ्रीजमधून नंतर आपण बाहेर काढलं तर ते पुरण घट्टसर असं तयार होईल. सारण हे तयार झालेलं आहे. आता हे 5 मिनिटं आपण थंड करून घेऊयात. 5 मिनिटे झालेली आहेत. हे सारण थंड झालेलं आहे. हे आता आपण या चाळणीमध्ये चाळून घेऊयात. याच्यामध्ये आपण पुरण घेऊयात. पुरण हे घेतलेलं आहे. इथे मी वाटी घेतलेली आहे, तुम्ही पेला घेतलात तरी चालेल. आता ह्याच्याने मी हे पुरण वाटणार आहे. सारण हे थोडं थंड झाल्यामुळे लवकर असं हे सारण वाटता येत आहे. तुम्ही पुरण यंत्रात नाहीतर मिक्सरमध्ये हे पुरण वाटू शकता. या प्रकारे हे पुरण वाटून घ्यायचं आहे. चण्याची डाळ ही व्यवस्थित अशी शिजल्यामुळे पुरण हे पटापट असं वाटून होत आहे. पुरण हे तयार झालेलं आहे. आता पुरणपोळ्या या करायला घेऊयात. सर्वात प्रथम आता हे आपण पुरणाचे गोळे तयार करून घेऊया, म्हणजे पुरणपोळ्या तयार करताना आपल्याला पुरणपोळ्या ह्या पटापट तयार करता येतील. अशा प्रकारे हे पुरणाचे गोळे तयार करून घेऊया. पुरणाचे हे गोळे तयार करून झालेले आहेत. पुरणपोळीसाठी हे पीठ मळून ठेवलं होतं. पुरण होईपर्यंत ही पीठ व्यवस्थित असं तेलामध्ये मुरलेलं आहे. आता ह्याचेही आपण गोळे तयार करून घेऊयात. जशा पोळ्या करायच्या आहेत छोट्या मोठ्या, तसे आपण गोळे तयार करून घेणार आहोत. या पुरणाचे हात या पिठाला लावायचे नाही आहेत. जर पुरणाचे हात या पिठाला लागले पुरणपोळीच्या तर पुरणपोळी ही लाटताना फुटू शकते. म्हणून आपण हे गोळे आधीच तयार करून घ्यायचे आहेत.
अशा प्रकारे हे आपण ह्या पिठाचे गोळे तयार करून घेऊयात. जेवढ्या मला पुरणपोळ्या पटापट तयार करता येतील तेवढे मी पुरणाचे व पिठाचे गोळे तयार केलेले आहेत. सर्वात प्रथम आपण हे पिठामध्ये पुरण भरून घेऊया. पिठामध्ये पुरण भरताना आपण मोदकाला जशी पारी करतो ना तशी वाटी तयार करून घ्यायची आहे. या 2 बोटांनी आणि ह्या 3 बोटांनी ही पारी तयार करून घ्यायची आहे. पारी ही तयार झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये हा पुरणाचा गोळा जो आहे ना तो असा भरून घ्यायचा आहे आणि हे जे आहे ना हे सर्व असं मिटून घ्यायचं आहे. ही मी सोपी पद्धत दाखवत आहे. आणि परत हा गोळा जो आहे असा गोळा करायचा आहे. त्याचं हातावर प्रेस करून ह्या गोळ्याला आपण पीठ लावून घेऊयात. आपण पोळीपाटावर थोडंसं पीठ लावून घेणार आहोत म्हणजे पुरणपोळी ही लाटताना फुटणार नाही. थोडंसं आपण लाटणीला पण हे पीठ लावून घेणार आहोत. आता आपण ही पुरणपोळी लाटून घेऊया. अगदी अलगद हाताने ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. या 3 बोटांनी अलगद अशी सरकवायची आहे. म्हणजे पुरणपोळी ही लाटताना फाटणार नाही. सर्व बाजूंनी एकसारखी ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता पुरण व पीठ हे व्यवस्थित असं झाल्यामुळे पुरणपोळी लाटताना कुठेही फाटत नाही आणि कितीही मोठी आपण ही पुरणपोळी लाटू शकतो. सर्व बाजूंनी अशी एकसारखी ही पुरणपोळी लाटून झालेली आहे. पुरणपोळी ही तव्यामध्ये टाकून घेऊया. पुरणपोळी भाजण्यासाठी इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे. तवा हा पूर्ण तापून द्यायचा आहे. आता तवा हा मंद आचेवर ठेवून आता ही पुरणपोळी आपण तव्यावर टाकून घेऊया. ही जी लाटलेली जी बाजू आहे ही आपल्याला खालच्या साईडला तव्याच्या टाकायची आहे. आता आपण ही पुरणपोळी उलटून घेऊयात. ही पुरणपोळी आता मी तुम्हाला हाताने उलटून दाखवणार आहे. बघा ही पुरणपोळी फुगत आहे पण आता आपण तिला उलटणार आहोत. बघा फक्त हाताने अशी तव्यावर सरकवायची आणि ही उलटी करून घ्यायची. आता ही पुरणपोळी डिशमध्ये काढून घेऊयात. पुरण भरण्याची मी दुसरी पद्धत दाखवत आहे. त्याचे मी हे 2 भाग करून घेतलेले आहेत. हे आता आपण 2 भाग असे करून घेऊया. त्याचे गोळे एक भाग मी लाटून घेत आहे. थोडंसं पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं आहे. हाही भाग मी तसाच लाटून घेत आहे. हाही आपल्याला ही पोळी अशी दोन्ही असे छोटे छोटे असे लाटून झालेले आहेत. आता ह्याच्यावर मी हे पुरण ठेवते व ही पोळी जी आहे ह्याच्यावर आपण टाकून घेऊयात व हे दोन्ही भाग आता आपण असे लावून घेऊयात. पुरण आपण असं हे प्रेस करून घेऊया, दाबून घेऊया. असं ग्लासाने आता आपण हे असे इथे ग्लास मारून घेऊया. तुम्ही जर घरात वाटी असेल तर तुम्ही वाटी मारलीत तरी चालेल. व याच्या ज्या काही कडा आहेत या आपण काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी ही गोळी तयार झालेली आहे. या कडा काढल्यामुळे पुरणपोळी अशी पातळ अशी तयार होईल. त्याला थोडं पीठ लावून घेणार आहोत. गोळ्याला आपण असं दोन्ही बाजूने पीठ लावलेलं आहे. आता आपण पुरणपोळी लाटायला घेणार आहोत. पुरणपोळी अशी एकसारखी अशी लाटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता कुठेही पोळीपटाला पुरणपोळी अशी चिकटत नाही आहे किंवा पुरणपोळी ही फाटत सुद्धा नाही आहे.
लाटणीला सुद्धा कुठेही पुरणपोळी ही चिकटत नाही आहे. अशा प्रकारे ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. कितीही मोठी लाटली किंवा कितीही पुरण भरलं तरी पुरणपोळी ही फुटणार नाही. पुरणपोळी ही लाटून झालेली आहे. आता ही पुरणपोळी तव्यामध्ये टाकून घेऊयात. पुरणपोळी तव्यामध्ये टाकताना ही जी काही लाटलेली बाजू आहे ही तव्याच्या खालच्या साईडला टाकायची आहे, म्हणजे पुरणपोळी टम्म अशी फुगते. आता ही 1 मिनिट पुरणपोळी शेकून द्यायची आहे, म्हणजे पुरणपोळी टम्म अशी फुगेल. ते झालेले आहेत. आता आपण ही पुरणपोळी उलटून घेऊयात. ही पुरणपोळी आता मी तुम्हाला हाताने उलटून दाखवणार आहे. बघा, ही पुरणपोळी फुगत आहे, पण आता आपण तिला उलटणार आहोत. बघा, फक्त हाताने अशी तव्यावर सरकवायची आणि ही उलटी करून घ्यायची. पुरणपोळी किती टम्म अशी फुगत आहे, म्हणजेच आपलं पीठ हे मस्तपैकी असं मळून झालेलं आहे. जेवढी पोळी टम्म अशी फुगेल तेवढ्या पुरणपोळ्या मऊ व लुसलुशीत तयार होतात. तूप किंवा तेल लावून तिथे मस्तपैकी ही पुरणपोळी शिजवून घ्यायची आहे. कधी कधी काय होतं, पुरणपोळी फुगली की ह्या कडा शिजत नाहीत. त्यावेळी आपण ह्या थोड्याशा अशा ह्या कालत्याने या अशा दाबून घ्यायच्या आहेत अलगद हळूवार, म्हणजे ही पुरणपोळी मस्तपैकी सगळ्या काटांनी शिजून होईल. आता ही पुरणपोळी डिशमध्ये काढून घेऊयात. पुरणपोळी ही तयार झालेली आहे. खूप साध्या सोप्या पद्धतीत ही पुरणपोळी तयार झालेली आहे. पुरणपोळीला कलर पण किती छान असा आलेला आहे. आपण पुरणामध्ये हळद टाकल्यामुळे पुरणपोळीला कलर पण खूप सुंदर असा आलेला आहे. आता एक पुरणपोळी मी तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता, पुरणपोळी ही खूप अशी मऊ सॉफ्ट अशी तयार झालेली आहे. पुरणपोळी ही तयार झालेली आहे. खूप साध्या सोप्या पद्धतीत ही पुरणपोळी तयार झालेली आहे. पुरणपोळीला कलर पण किती छान असा आलेला आहे. आपण पुरणामध्ये हळद टाकल्यामुळे पुरणपोळीला कलर पण खूप सुंदर असा आलेला आहे. आता एक पुरणपोळी मी तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता, पुरणपोळी ही खूप अशी मऊ सॉफ्ट अशी तयार झालेली आहे. पुरणपोळी ही तुम्ही 2 दिवस जरी फ्रीजमध्ये ठेवली तरी ही पुरणपोळी मऊ व लुसलुशीतच राहील. तुम्हाला पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पुरणपोळीची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.